राज्य सरकारच्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली। या विधेयकामुळे व्यक्ती व संघटनांना बेकायदा ठरवण्याचे अमर्याद अधिकार राज्य सरकारला मिळणार असल्यानं याचा गैरवापर होऊ शकतो असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला। सरकार शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हा कायदा आणत असल्याचं सांगत असलं तर प्रत्यक्षात सरकारच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्ती व संघटनांना लक्ष्य केले जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली। या विधेयकामुळे लोकशाही धोक्यात येईल असा इशारा देत पाटील यांनी सरकारला हा कायदा मागे घेण्याची मागणी केली। निदर्शनांना कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा इंडिया आघाडीने दिला। च्या वतीनं आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या पद्धतीनं आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। राज्य शासनानं जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला। आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या होत्या। राज्यातून देशातून अनेक हरकती आल्या होत्या। आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर परिणामकारक होणार असेल तर त्याचं पब्लिक हिअरिंग यायला काय हरकत होती। पब्लिक हिअरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं, लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रेत होतं का, त्या कायद्याची गरज होती का। आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं UAPA सारखा सक्षम कायदा या देशामध्ये आहे। जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे, आमची ती भूमिका आहे। नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे, त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे। त्या UAPA कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल। नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का? छत्तीसगडमध्ये आहे, तो तेलंगणामध्ये आहे, म्हणजे 5-6 राज्यामध्ये या देशातल्या नक्षलवादाचा प्रश्न आहे। आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर UAPA मध्ये तुम्ही बदल करा, परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणण्याचं, त्यांना टार्गेट करायचं, त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आम्ही त्याचा निषेध करू। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।